हाय. फ्लर्ट करणाऱ्या बॉसशी कसं वागायचं किंवा त्याला कसं टाळायचं, त्याच्याशी डील कसं करायचं, हा आहे आजचा विषय. आणि हा विषय खूपच वेगळा आहे माहिती आहे मला, पण हा विषय मला सुचवला गेला होता की मी हा विषय घ्यावा, तर म्हणून आजचा हा व्हिडिओ. बॉस म्हटल्यानंतर एक थोडीशी भीती असतेच प्रत्येकाला की आपली नोकरी ह्याच्या हातात आहे, आपले प्रमोशन्स याच्या हातात आहेत, तर कसं होणार हा म्हणून सुद्धा एक भीती असेल आणि म्हणून हा कदाचित प्रश्न विचारला असेल. पण इथे आपण बोलतोय ते एका लंपट बॉसविषयी. तर लंपट म्हणजे काय नेमकं सगळ्यांना माहिती आहे, पण तरीसुद्धा काही स्पेसिफिक गोष्टी आहेत ज्या ओळखू येतात त्या लोकांच्या. आणि मी खरं सांगू, पुरुषसुद्धा त्यांना अगदी सहज ओळखू शकतात, इतकी त्यांची लक्षणं स्पष्ट असतात. ही लोकं जी असतात ती थोडंसं ऑलरेडी आकर्षितच असतात प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत, आणि हे कोणाशीही असं वागू शकतात. ते जरा दिलफेक बोलायला जाणार, ते जरा उगाच जवळीक साधायला जाणार, उगाच डिअर डार्लिंग असले काहीतरी शब्द वापरणार, तुमच्या उगाच पर्सनल आयुष्यातले प्रश्न तुम्हाला विचारायला जाणार, ते काही ना काही कारण काढून तुम्हाला एकांतात बोलायला बघणार, किंवा कामानंतर म्हणजे ऑफिसच्या वेळेनंतर थांबायला सांगणार, की असल्या काही गोष्टी करणार की जिथे त्यांना फक्त तुमच्याशीच बोलायचं असतं. तर अशा सगळ्या गोष्टी लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील, तर तुम्हाला तिथे पहिली तर गोष्ट डिस्टन्स मेंटेन करता आलं पाहिजे. जसं मी म्हणलं की कॅज्युअल टॉक करत असतील आणि उगाच काहीतरी बोलत असतील, तर स्पष्ट सांगावं, "सर प्लीज माझ्याशी असे शब्द माझ्यासाठी वापरू नका." मग ते म्हणणार की "नाही, मी असं सगळ्यांशीच बोलतो." "नाही, मग ठीक आहे, सगळ्यांशी बोला. मला बोललेलं असं नाही आवडणार. सॉरी." सॉरी म्हणा, नम्रपणा दाखवा, पण ठामपणाने जे आपल्याला सांगायचं आहे ते सांगा, म्हणजे डिस्टन्स मेंटेन राहतं. कधीही त्यांच्याशी एकांतात बोलायला जाऊ नका. नेहमी पब्लिक प्लेसमध्ये बोला. त्यांनी एकांतात कुठे काम करायला तुम्हाला बोलवलं तर ते टाळा. तुम्हाला तिथेही स्पष्ट सांगता आलं पाहिजे. कधी-कधी असं होतं की तुम्ही कॅज्युअल लीव्ह घेतली आहे, तुम्ही घरी राहिलात, नंतर तुम्ही आलात, तर हे त्या कोण कसं बरं आहे का वगैरे ह्या निमित्ताने तुमच्याशी बोलायला येणार आणि उगाचच पर्सनल गोष्टी घरातलं विचारायला जाणार. तिथे लगेच सांगता आलं पाहिजे, "ओ नो, शी इज ऑल राईट" किंवा "ही इज ऑल राईट." आणि "बरं, अजून काही काम होतं का?" असं म्हणून तुम्हाला हे दाखवता आलं पाहिजे की मी डिस्टन्स मेंटेन केलं आहे, इथे फक्त कामाविषयीच बोलूया आपण. तर तुम्ही कसे स्वतःला कॅरी करता, तुम्ही त्यांना किती लिमिट देता बोलायची, वागायची, यावर बरंच ठरतं की ते तुमच्याशी कसं वागणार आहेत. कारण ते त्यांच्या पोझिशनवर आहेत आणि त्यांना ती पोझिशन वापरून घ्यायची आहे. पण आपण त्यांना किती हवा देतो ह्याच्यावर पण बरंचसं असतं की ते तुमच्याशी कसे वागतील. तुम्ही स्ट्रिक्ट आहात आणि तुम्ही लाईन क्रॉस होऊ देत नाही, हे जर त्यांना कळलं तर ते तुम्हाला फार त्रास द्यायला जात नाहीत. दुसरं महत्त्वाचं हे असतं की इतकं सगळं करूनही जर ते तुम्हाला त्रास द्यायला जात असतील, तर मग देन अजून हुशार व्हा आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवायला लागा. तुम्ही त्यांच्या गोष्टींचं रेकॉर्डिंग करा, त्यांच्या बोलण्याचं. त्यांनी काय असे मेसेजेस केले असतील तर त्याचे स्क्रीनशॉट्स ठेवा. त्यांच्या काही मेल्स असतील तर त्या सेव्ह करून ठेवा. तुमच्याकडे असं सगळं मटेरियल हवं की जे तुम्हाला HR ला दाखवता येईल आणि त्यांची रीतसर तक्रार करता येईल. ही अगदी शेवटची वेळ असेल तक्रार करण्याची, पण वेळ पडली तर ती पण करायला हवी. कारण लैंगिक शोषणाचं, ऑफिसमधल्या लैंगिक शोषणाच्या बाबतीतले जेही कायदे आहेत, ते प्रचंड कडक आहेत आणि त्याच्यातनं त्या बॉसला खूप मोठी शिक्षा होऊ शकते. तर तुम्ही हे माहिती करून घेतले पाहिजेत, त्या कायद्यामध्ये काय-काय नोंदी आहेत आणि त्या तशाच नोंदी तुम्हाला करता आल्या पाहिजेत आणि म्हणून तुम्हाला थोडी माहिती पाहिजे, ज्ञान त्याचं तुम्ही थोडं करून घेतलं पाहिजे, की हे सगळं तुम्ही कराच. पण मला असं वाटतं, की जसं मी मगाशी म्हणले, की आपण कसे स्वतःला कॅरी करतो हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. तर इथे तुमचा पेहराव कसा आहे, तुमचा वावर कसा आहे ऑफिसमध्ये. पेहरावामध्ये म्हणेन मी, की डिग्निफाईड तुमचे कपडे असायला हवेत. मग तुम्ही वेस्टर्न घालताय, एथनिक घालताय याचा काही संबंध नाही आहे. अंगभर व्यवस्थित लोकांचं भलत्या गोष्टींकडे लक्ष जाणार नाही, असे तुमचे कपडे असायला हवेत. जसं की मी म्हणेन, की तुम्ही म्हणता, की आम्ही चुडीदार घालतोय. अरे पण तुम्ही ती जी नवीन एक प्रकार आलाय, की स्किन लाईक ती टाईटवाली एकदम लेगिन्स असते. ओह माय गॉड! ते इतकं भयंकर दिसतं. मी तर म्हणते, की ऑफिस नाही, या अशा लेगिन्स तर कुठंच नाही घातल्या पाहिजेत. कारण त्या अतिशय डर्टी दिसतात. त्या एक तर अंगाच्या रंगाच्या असतात, त्यात पुन्हा एवढ्या टाईट असतात. त्यात बायका, किमान तुम्ही निदान गुडघ्याच्या खाली तरी टॉप घाला. ते टॉपही शॉर्ट असतात, साईडला कट असतो. म्हणजे
काय तुम्हाला याच्यातनं काय या असल्या अजागळ ड्रेसमधनं काय दाखवायचं असतं नेमकं? तर असे प्रश्न समोरच्याला पण पडू शकतात. समोरचा तुम्हाला तुमच्या ह्या कपड्यांमधनं जज करतो. कारण तुम्ही ऑफिसमध्ये आहात. तर तिथं मी खूप फ्लर्ट आहे आणि मी कशीही वागते आणि मला कुणी कसंही बघितलं तरी चालू शकतं. असे जर संदेश तुमच्या कपड्यांमधनं जात असतील तर लोकं तुम्हाला कॅज्युअली घेणार. तर त्यामुळे आपण कसे रिप्रेझेंट स्वतःला करतो, कुठच्या वातावरणात हे खूप महत्त्वाचं आहे. भडक-भडक कपडे घालणं, मोठ्या-मोठ्या प्रिंटचे कपडे घालणं, जे की आपण ट्रिपला वगैरे घालतो किंवा अननेसेसरी अशा कुठच्याही ॲक्सेसरीज की ज्या उगाचच लक्ष वेधून घेतलं जाईल, असं काही तुम्ही घालणार असाल, तर डेफिनेटली तुमच्याबद्दलचा समज हा नक्कीच एक डिसेंट वुमन असा नाही होणार आहे. समोरची लोकं तुम्हाला फार कॅज्युअल समजतील आणि तुमच्याशी कसंही वागायला जातील. तर म्हणूनच डिस्टन्स मेंटेन करण्यामध्ये ह्या पण गोष्टी येतात. आपण स्वतःला कसे कॅरी करतो. तुमचं एक प्रोफेशन असतं आणि त्या प्रोफेशनचे काही रूल्स असतात. कधी-कधी तर ऑफिसेस व्यवस्थित सांगतात, की हे करायचं, हे करायचं नाही. पण त्यांनी सांगेपर्यंत आपण का वाट बघायची? आपण स्वतःसाठीच काही नियम घालून घेतले पाहिजेत. ऑफिसचा वॉर्डरोब वेगळा आणि कॅज्युअल वापरायचे कपडे वेगळे. बरं कधी-कधी फॉर्मल वगैरे पण असतात ऑफिसमध्ये ऑकेजन्स. अशा वेळी बायका असं दाखवतात, की आम्ही साडी घातली आहे, साडी नेसली आहे. पण त्या साडीच्या पाठीमागे ब्लाऊज जो असतो तो बराचसा उघडा असतो. साड्या तुमच्या ट्रान्सपरंट असतात. वन साइडेडच घालतात पदर. असं जर तुम्ही काहीतरी करणार असाल तर नुसती साडी नेसली याला काही अर्थ नाही ना. तुम्ही परत तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवताय त्याला डिसेंट किंवा डिग्निफाईड तर नक्कीच म्हणता येत नाही. तर त्यामुळे अर्थात याचा संबंध लोकांनी कसंही वागावं असा नाही आहे. पण आपलं पण कॅरेक्टर आपण कसं रिप्रेझेंट करतो हे फार महत्त्वाचं आहे ऑफिसमध्ये. तर त्यामुळे उद्या आपल्याकडे कोणी चार बोटं अशी नाही दाखवायला पाहिजेत, की ही बाई पण अशीच आहे. तर इथे तुम्ही स्वतःही स्वतःला कसे कॅरी करता या महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बरं तुम्ही स्वतः काळजी घेताय, पण तो माणूसही तसाच आहे. तर मग तुम्हाला मी म्हटलं तसं, की आपल्याकडे त्याचे सगळे पुरावे असले पाहिजेत. त्यांनी आत्तापर्यंत जो त्रास दिला आहे, ज्या पद्धतीने त्यांनी समजा तुम्हाला काही जोक्स पाठवलेत, मेसेज पाठवलेत, मेल केली आहे किंवा पर्सनली जर तो काही असं वाईट बोलत असेल, तर लगेच रेकॉर्डिंग करा त्याचं. थोडक्यात काय तर तुमच्याकडे एवढे पुरावे पाहिजेत, की तुम्ही जर लेखी तक्रार दिलीत, ऑफिशियल तक्रार दिलीत, तर ती तुम्हाला प्रूव्ह करता येईल, की हे सगळं माझ्याकडे मटेरियल आहे, की हा माणूस असा आहे. एवढं करूनही तो जर तुम्हाला त्रास देत असेल, तर ह्याचा अर्थ असा असतो, की त्याचे हात वरपर्यंत पोचलेत आणि तो हेच करत राहणार. तर मग बेटर आहे, अशी नोकरी खरोखर सोडून द्यायला हवी. कारण अशा माणसाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा नोकरी नसलेली परवडली. कारण आपल्याला एक चांगलं आयुष्य जगायचं आहे, आपलं शील सांभाळायचं आहे आणि आपल्याला एक चांगला माणूस म्हणून पुढे जाऊन जगायचं आहे. तर कुठचाही धोका असेल आपल्याला वैयक्तिक लाईफमध्ये, अशा कुठच्याही गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होण्यापेक्षा कडनं आपण सगळ्या स्टेप्स वापरायच्या. मात्र शेवटचा उपाय याच्यावरचा हाच, की आपण नोकरी सोडायला हवी आणि स्वतःला सुरक्षित ठेवायला हवं. तर आजचा विषय माझा हाच होता. तुम्हाला कसा वाटला मला सांगा. मी इथेच थांबते. बाय.